नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. उपराष्ट्रपती पदा खातीरच्या वेंचणुके खातीर आयज संसद भवन परिसरांत वेंचणूक जातली. सांजे 6 उपरांत मतमेजणी जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज हुंवार परिस्थितीचो आनी आदार पुनर्वसन यत्नांचो नियाळ घेवपा खातीर हिमाचल प्रदेश आनी पंजाब भेटेर वतले. फुटबॉलांत ताजिकिस्तानांत जाल्ल्या काफा नेशन्स कप 2025 ओमानाक हारोवन भारतान कांस्य पदक जोडलां. बुद्धीबळांत भारताच्या दिव्या देशमुखान फिडे ग्रँड स्विस 2025च्या उक्त्या गटांत तिचे पयले जैत जोडले. आनी भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाला सयत ईशान्य भारतांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आतां पुराय खबरो. उपराष्ट्रपती पदा खातीर आयज वेंचणूक जातली. ह्या वेंचणुकेंत एनडीएचे उमेदवार आनी महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हांचो फुडो, इंडिया ब्लॉकाचे उमेदवार आनी सर्वोच्च न्यायालयाचे आदले न्यायाधीश B सुदर्शन रेड्डी हांचे आड जातलो. मतदान सकाळीं 10 सुरू जातले आनी सांजे 5 मेरेन चलतले. सांजे 6 उपरांत मतमेजणी जातली. उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोनूय सभागृहांचे सदस्य वेंचणूक मंडळा वरवीं करतात. नवीन संसद भवनांत गुप्त मतदाना वरवीं मतदान जाता. उपराष्ट्रपती वेंचणुकेंत घाल्ल्या प्रत्येक मताचें मूल्य समान आसता. सध्या लोकसभेत 542 सदस्य आसात आनी राज्यसभेत 239 सदस्य आसात. ह्या वेळार उपराष्ट्रपती वेंचणुके खातीर मतदार संख्या 781 आसा आनी बहुमताचो आंकडो 391 आसा. CP राधाकृष्णन हांच्या उमेदवारीक लागून देशभर उपाट आशा निर्माण जाल्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. सोशल मिडिया पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळें की राधाकृष्णन एक उत्कृश्ट उपराष्ट्रपती जातले जे आपल्या बुद्धी आनी अंतर्दृश्टीन कार्यालय समृद्ध करतले अशें लोक मानतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दनपारां हिमाचल प्रदेशांतल्या कांगडा जिल्ल्यांतल्या धर्मशाळा पावतले तशेंच पंजाबाकूय भेट दितले आनी दोनूय राज्यांतल्या हुंवाराच्या परिस्थितीचो आदार आनी पुनर्वसन यत्नांचो नियाळ घेतले. प्रधानमंत्री धर्मशाळांत राज्य अधिकाऱ्यां वांगडा उंचेल्या पावंड्यावेल्या पुनरावलोकन बसकेचे अध्यक्षपदार आसतले आनी संकश्टाक लागून त्रास जाल्ल्या थळाव्या रहिवाशांचे कडेन संवाद सादतले. हिमाचल प्रदेशा उपरांत प्रधानमंत्री पंजाबांतल्या हुंवार पीडित वाठाराचे हवाई सर्वेक्षण करपाचे आसात. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी म्हळां की आत्मनिर्भर भारताचे स्वप्न शाळा आनी महाविद्यालयां मदीं रुजपाक जाय जंय विद्यार्थी ह्या अभियानाचे पथदर्शी म्हूण उदेतले. तांणी म्हळें की विद्यार्थी तांच्या कुटुंबात आनी समुदायांत स्वदेशी नवोन्मेश आनी सांस्कृतीक अभिमानाची भावना पसरोवंक शकतात. नवी दिल्लीत एका बसकेत उलयतना मंत्री प्रधान हांणी म्हळें की शिक्षण आनी कुशळटाय ह्यो पूरक शक्ती आसात जांणी आत्मविश्वासू आनी स्वावलंबी भारत निर्माण करपाक एकत्रीतपणान काम करूंक जाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नागरिकांक परत एकदा भारताक जागतीक वेवसाय आनी ज्ञानाचें केंद्र करपाचें आवाहन केलां. ABC आंतरराष्ट्रीय बाजार आनी भारतीय कंपन्यां मदीं एक सेतू म्हूण काम करता अशें तिणें सांगलें. ABC अंतर्राष्ट्रीय बाजार और भारतीय उत्पादकों के बीच में सेतु का कार्य करता है. आपको ग्लोबल वैल्यू चेन में भारत की भूमिका को तथा भारत के उद्यमियों की भूमिका को निरंतर विस्तार देना है. वर्ल्ड ट्रेड ऑर्डर और इंटरनेशनल इकोनॉमिक ऑर्डर में हो रही परिवर्तनों में उनका कारण आपकी भूमिका और अधिक महत्वपूर्ण हो गई है. संवसारीक अस्थिरतेचो राष्ट्रीय अर्थवेवस्थेर कमीत कमी परिणाम जाणवतलो अशी आत्मनिर्भर भारताची कांय महत्वाची परिणामां आसची अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाणें म्हळें. आमच्या अर्थवेवस्थेत MSMEचें योगदान महत्वपूर्ण आनी तोखणायेचें आसा अशें तिणें सांगलां. EPC के लगभग 10,000 सदस्यों में 60% से अधिक माइक्रो, स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेस है. ये एंटरप्राइजेस बड़ी संख्या में रोजगार के अवसर प्रदान करती है. हमारी अर्थव्यवस्था में MSMEs का योगदान महत्वपूर्ण भी है और सराहनीय भी. EPC द्वारा MSMEs के निर्यात को बदलती परिस्थितियों के अनुरूप नई दिशा प्रदान की जाएगी.
परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर हांणी म्हळां की जागतीक आर्थीक चर्चेत व्यापार पद्दती आनी बाजारपेठेंतलो प्रवेश हे प्रमुख मुद्दे जाल्यात. ब्रिक्स फुडाऱ्यांच्या शिखर परिशदेत आभासी माध्यमांत संबोधीत करतना डॉक्टर जयशंकर हांणी शाश्वत व्यापाराक चालना दिवपाक रचनात्मक आनी सहकार्यात्मक दृश्टिकोनाची गरज अधोरेखीत केल्या. आंतरराष्ट्रीय व्यापार प्रणाली ही उक्ती, निष्पक्ष, पारदर्शक, भेदभाव रहीत आनी नियमार आधारीत दृश्टिकोनांच्या मुळाव्या तत्वार आधारीत असून जातूंत विकसनशील देशा खातीर विशेष आनी भिन्न वागणूक आसा. भारताचो ठाम विश्वास आसा की हाचे संरक्षण आनी संगोपन करपाक जाय अशें तांणी म्हळां. भाशणा वेळार तांणी सांगलें की ब्रिक्सान आंतरराष्ट्रीय अर्थवेवस्था स्थिर करपाक आनी जागतीक चालू संघर्शाच्या परिणामांक तोंड दिवपा खातीर काम करचें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आता मुखावेल्यो खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी नेव्ही चिल्ड्रन स्कूलाच्या विद्यार्थ्यांक एका उद्देशान स्वप्न पळोवपाचे आनी राष्ट्रीय अभिमान जपपाचे तशेंच प्रामाणीकपणान तांचे ध्येय साध्य करून सगळ्या यत्नांत राष्ट्रीय अभिमानाची तीव्र भावना जपपाचे प्रोत्साहन दिलां. शाळेच्या हिरक महोत्सवी समारंभात विद्यार्थ्यांकडेन आनी मुख्याध्यापकांकडेन संवाद साधतना तांणी हें सांगलें. राष्ट्र उभारणेंत संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येवपी शाळांची भूमिका तांणी मान्य केल्या. ह्यो संस्था फकत शिक्षण केंद्रां नात तर मुखावेल्या पिळगेक प्रेरणा दिवपी माची आसात. कार्यक्रमा वेळार विद्यार्थ्यांनी तांच्या समग्र विकासात शाळा कशो मध्यवर्ती भूमिका निभायतात हाचो अनुभव लेगीत सामायिक केलो. भाजपान नवी दिल्लीत पक्षाच्या खासदारांच्या कार्यशाळेत फुडारांतल्या पिळगेच्या जीएसटी सुदारणांवेलो थाराव एकमतान मंजूर केला. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी सादर केल्ल्या ह्या थारावात प्रधानमंत्र्यांच्या ह्या धाडसी आनी नागरीक अनुकूल निर्णयाबद्दल अभिनंदन केलां आनी लोकांचे आभार मानल्यात. ह्या थारावात उत्पादक आनी व्यापाऱ्यांक जीएसटी दर कपातीचो लाभ ग्राहकांक दिवपाचें आवाहन केलें. प्रधानमंत्री मोदी भाजपा खासदारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या कार्यक्रमात ह्या सत्रात उलयले. संसद संकुलात बालयोगी सभागृहात 2 दिसांची ही कार्यावळ सुरू जाली. कार्यशाळे वेळार उपराष्ट्रपती वेंचणुके खातीर मतदान प्रक्रिये विशीं मूलभूत प्रशिक्षण भाजपा खासदारांक दिलां. कार्यशाळेच्या पयल्या दिसा उपरांत हे विशीं माध्यमांकडेन संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू उलयल्यात. हमारा एनडीए के साथी भी सब ज्वाइन करेंगे. भारतीय जनता पार्टी का सारा एमपीज का सुबह से रात तक हमारा कार्यशाला चली है और हमारे प्रधानमंत्री जी भी शुरू से अंत तक रहा है, क्योंकि हमारा बीजेपी का ये संस्कृति है कि हमारा नेता हो या आम कार्यकर्ता सब एक ही है और आगे पीछे बैठना ऐसा हमारे यहाँ कोई सिस्टम बना के रखा नहीं. और इसमें औपचारिक तौर पर कार्यक्रम तो चलता है लेकिन बैठने का औपचारिक नहीं होता है. सब जहाँ चाहे वहाँ बैठते हैं. प्रधानमंत्री जी भी आखिरी सीट में ही बैठते हैं जाके. प्रधानमंत्री जी तो मार्गदर्शन देना ही होता है क्योंकि हम लोग सब आखिर में तो उनसे सुन करके फिर आगे का काम तय करना होता है. बेकायदेशीर रेव उत्खनन प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालय पश्चिम बंगालात खुबशा सुवातांनी छापे घालतात. ईडीचे अधिकारी पश्चिम मेदिनीपूर, नादिया, झारग्राम, उत्तर 24 परगणा आणि कोलकाता सयत हेर जिल्ह्यांनी खासगी संस्था काम करपी वेगवेगळ्या व्यक्तींची चौकशी करतात. ईडीन छापे घाल्ल्यो सगळ्यो सुवाती केंद्रीय निमलष्करी दळांनी सुरक्षीत केल्यात. जागतीक फिजिओथेरपी दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फिजिओथेरपी क्षेत्रांतल्या सगळ्यांच्या समर्पित यत्नांची तोखणाय केल्या. सोशल मिडिया पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी गतीशीलता वाडोवन, प्रतिश्ठा सांबाळून आनी जीवनाचो दर्जो सुधारून व्यक्तींचे, खासा करून वृद्धांचे कल्याण वाडोवपाक तांच्या महत्वपूर्ण योगदानाचे कौतुक केलें. बुद्धीबळांत भारताच्या दिव्या देशमुखान उझबेकिस्तानात जाल्ल्या फिडे ग्रँड स्विस 2025च्या उक्त्या गटात तिचे पयले जैत जोडले. काल चवथ्या फेरयेंत इजिप्ताच्या जीएम बसेम अमीनचो ताणें पराभव केलो. हालींच फिडे विश्वचषक विजेतेपद पटकावपी दिव्यान सिसिलियन डिफेन्सात तिच्या उच्च दर्जाच्या प्रतिस्पर्ध्याक हारयला.
फुटबॉलात ताजिकिस्तानातल्या हिसोर सेंट्रल स्टेडियमात जाल्ल्या काफा नेशन्स कप 2025 ओमानाक हारोवन भारतान कांस्य पदक जिखला. उदांता सिंगान भारता खातीर बरोबरी केल्या उपरांत निर्धारीत वेळार 1-1 अशी मॅच सोंपली. पेनल्टी शूटआउटात ओमानान पयली 2 संद चुकयली आनी गुरप्रीत सिंग संधून निमाणी पेनल्टी वाचयली आनी भारतान 3-2 अशें जैत जोडले. आंतरराष्ट्रीय फुटबॉल मॅचीत भारतान ओमानाक हारोवपाची ही पयलीच खेप आसा आनी ही तांच्या मोहिमेची इतिहासीक समाप्ती थारल्या. भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाला सयत ईशान्य भारतात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. अंदमान आनी निकोबार जुंवे, बिहार, झारखंड, केरळ, माहे, ओडिशा, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी तेलंगणा वाठारात गडगड, वीज आनी जगला सयत वादळी वारे सयत मोठो पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयज सौराष्ट्र, कच्छ, छत्तीसगड, अस्तंत राजस्थान, मध्य प्रदेश आनी उत्तराखंडातय अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. आतां खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. उपराष्ट्रपती पदा खातीरच्या वेंचणुके खातीर आयज संसद भवन परिसरांत वेंचणूक जातली. सांजे 6 उपरांत मतमेजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज हुंवार परिस्थितीचो आनी आदार पुनर्वसन यत्नांचो नियाळ घेवपा खातीर हिमाचल प्रदेश आनी पंजाब भेटेर वतले. फुटबॉलात ताजिकिस्तानात जाल्ल्या काफा नेशन्स कप 2025 ओमानाक हारोवन भारतान कांस्य पदक जोडले. बुद्धीबळांत भारताच्या दिव्या देशमुखान फिडे ग्रँड स्विस 2025च्या उक्त्या गटात तिचे पयले जैत जोडला आनी भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाला सयत ईशान्य भारतात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.